नमस्कार मित्रांनो, तलाठी पदभरतीच्या निकालाबद्दल अतिशय महत्त्वाची IMP प्रेस नोट अधिकृतपणे विभागाने प्रसिद्ध केलेले तीच माहिती आपण पाहणार आहोत। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलला देतोय। तर बघा मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। यामध्ये सर्व माहिती त्यांनी सांगितलेली आहे। तर अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत देतोय, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। याच्यावरती तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये शेवटी नक्की कमेंट करून सांगा। तर पहिल्या पॅरेग्राफमध्ये म्हटलंय की तुमची TCS मार्फत परीक्षा घेतलेली आहे। 8 लाखपेक्षा जास्त उमेदवारांनी या ठिकाणी परीक्षा दिली। तुमचं मित्रांनो या ठिकाणी ऑब्जेक्शन देखील घेतलं, त्याच्यावरती ऑब्जेक्शन प्रक्रिया ही झाली। त्यानंतर त्यांनी पुढे आता म्हटलंय पहा दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये की TCS कंपनीद्वारे मित्रांनो एकूण तुमच्या 57 प्रश्नपत्रिकांचं मित्रांनो काठिण्य पातळी विचारात घेऊन, म्हणजे पेपर सोपा होता की अवघड होता ते विचारात घेऊन उमेदवारांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तरांवर किंवा उत्तरांच्या गुणांवर मित्रांनो सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन करण्यात आलं आहे। गुण सामान्यीकरण पद्धती मित्रांनो ऑलरेडी त्यांनी सांगितलंय की आम्ही 27/9/2023 ला कशा पद्धतीने सामान्यीकरण नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे ते प्रसिद्ध केलं होतं। आणि मित्रांनो सामान्यीकरण केलेली तुमची आन्सर की जी आहे तलाठी पदभरतीची ती वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, म्हणजे तुमचा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। ह्या तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये ते सांगितलंय। चौथ्या पॅरेग्राफमध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे। ते म्हणतायत की 7/1/2024 रोजी मित्रांनो काही वृत्तपत्र व दूरचित्रवाहिनी माध्यमातून या सामान्यीकृत म्हणजेच मित्रांनो नॉर्मलायझेशन गुणाबाबत बातमी देण्यात आली आहे। त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की सामान्यीकरण प्रक्रिया दरम्यान म्हणजे नॉर्मलायझेशन प्रोसेस दरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते। तर बघा मित्रांनो, नॉर्मलायझेशन केलं तर प्रश्नपत्रिकांची जी काठिण्य पातळी आहे त्यानुसार उमेदवारांच्या गुणामध्ये म्हणजे त्यांचे गुण वाढवले जातात किंवा काही जणांचे कमी केले जातात, ते काठिण्य पातळीनुसार ठरवलं जातं। त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण म्हणजे नॉर्मलायझेशनचे गुण जे आहेत ते एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात मित्रांनो, असं त्यांनी म्हटलंय। तलाठी परीक्षेमध्ये एकूण 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत। तर इथं यादी पण त्यांनी दिली, यादी पण दाखवणार आहे मित्रांनो शेवटी तुम्हाला मी। 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत पूर्ण मित्रांनो महाराष्ट्रामधून जेवढे पण यादी लागलेली आहे त्यापैकी 200 गुण किती उमेदवारांना भेटलेले आहेत, तर 48 उमेदवार असे आहेत मित्रांनो ज्यांना 200 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत। तर याच्यामध्ये सामान्यीकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे, म्हणजे नॉर्मलायझेशन करणे हे महत्त्वाचं आहे असं ते म्हणतायत। कारण की जेव्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थींच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही। तर हे सामान्यीकरण कशासाठी केलं जाईल तेही सांगितले अजून त्यांनी। त्यानंतर पुढे पहा मित्रांनो, सदर परीक्षा TCS कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली असून जेव्हा मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी परीक्षा देत असतात, तर बघा मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे याच्यामध्ये 8 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यात मित्रांनो। फॉर्म खूप आले होते, 10 लाखपेक्षा जास्त आले होते। तर त्यामुळे सत्र संख्या अधिक असते, म्हणजे शिफ्ट वेगवेगळे असतात आणि वेगवेगळ्या सत्रामध्ये खूप दिवस परीक्षा चालते। तर त्या वेळेला मित्रांनो नॉर्मलायझेशन करणं भाग पडते, ते करावं लागतं। कारण वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सत्रात घेतलेल्या प्रश्नांची काठिण्य पातळी विचारित घेता उमेदवारांवर अन्याय न करता सर्व उमेदवारांना एकच मोजमाप लावण्यासाठी ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे मित्रांनो, असं ते म्हणतायत। म्हणजे नॉर्मलायझेशन करावं लागतं सर्वांवरती, म्हणजे अन्याय होऊ नये। सर्वांची मित्रांनो काठिण्य पातळी एकच ठेवावी लागते त्यांना, म्हणजे कुणाला सोपा पेपर गेला असेल तर मग त्यांचे मार्क्स कमी होतात, ज्यांना अवघड गेला त्यांचे मार्क्स वाढतात, अशा पद्धतीचे नॉर्मलायझेशन असतं मित्रांनो। तर गुण सामान्यीकरणाची म्हणजे नॉर्मलायझेशनची ही कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या परीक्षांमध्ये मित्रांनो केली जाते। जसं की त्यांनी उदाहरणे दिलेत, रेल्वे भरती असेल, त्यानंतर SSC असेल, म्हाडा असेल, इतर नोकर भरतीसाठी देखील यापूर्वी हे सामान्यीकरण मित्रांनो गुण सामान्यीकरण करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर पुढे ते म्हणतायत की सदर गुण सामान्यीकरण मित्रांनो वेबसाईटवरती जाहिरातीमध्येही देण्यात आलं होतं असं ते म्हणतायत। तर तथापि या परीक्षेतील या प्रक्रियेबाबत म्हणजे ही जी परीक्षेची एक्झामची प्रोसेस आहे मित्रांनो त्याबद्दल ते म्हणतायत की अनभिज्ञता असल्या कारणाने काही वृत्तपत्र दूरचित्रवाणी माध्यमातून सामान्यीकरण गुणाबाबत बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। तर अनभिज्ञता असल्यामुळे मित्रांनो ते सांगतायत की नॉर्मलायझेशन प्रोसेस जी आहे या परीक्षेतील प्रोसेस अनभिज्ञता असल्यामुळे त्यामुळे काही दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यात असं ते म्हणतायत। गुण सामान्यीकरण प्रक्रिया ही अनेक सत्रात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी आवश्यक असल्याने उमेदवारांवरती अन्याय न होण्यासाठी तलाठी पदभरती परीक्षा पार पाडण्यात आली आहे, म्हणजे नॉर्मलायझेशन प्रोसेस त्याच्यामुळे केली आहे असं ते म्हणतायत। तर याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे असं म्हटलंय। आणि खाली मित्रांनो पाहता पुढे तलाठी परीक्षेमध्ये 200
200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळालेल्या उमेदवारांची यादी दिलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रामधून मित्रांनो 48 उमेदवार आहेत ज्यांना 200 पेक्षा जास्त गुण नॉर्मलायझेशन केल्यानंतर भेटलेले आहेत. त्यांची यादी त्यांनी दिली आहे. पहा 48 उमेदवार आहेत असे. त्यामध्ये पहा पुणे असेल, रायगड असेल, बीड, पुणे, लातूर, रायगड, वर्धा, जालना, रायगड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर पुणे, परभणी, अहमदनगर अशा पद्धतीने 48 उमेदवारांची ही यादी आहे. पहा मित्रांनो टोटल याच्यामध्ये पाहू शकता काही विद्यार्थ्यांना 214 देखील मार्क्स आहेत. सामान्यीकरणमध्ये काही विद्यार्थ्यांना 200 देखील आहेत. 204, 201 अशा पद्धतीने मार्क्स आहेत पहा या ठिकाणी. तर ही 48 जणांची यादी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर ही महत्त्वाची माहिती मित्रांनो दिलेली आहे. खूप बरेच विद्यार्थी या ठिकाणी गोंधळून गेलेले आहेत. बरेचशा ठिकाणी मित्रांनो ही अशी अधिकृत माहिती भेटत नव्हती की नेमकं काय झालेलं आहे. तर मित्रांनो नॉर्मलायझेशनमुळे हा संपूर्ण गोंधळ उडालेला आहे. नॉर्मलायझेशन मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की यापूर्वीही आम्ही केलेलं आहे. जसं की मित्रांनो महाराष्ट्रामध्येही झालेलं आहे. म्हाडाच्या परीक्षेमध्ये असेल, SSC सेंट्रलची भरतीची परीक्षा असते, रेल्वेची भरती असते, त्याच्यामध्येही केलं जातं मित्रांनो. तर हे नॉर्मलायझेशन करणं का भाग पडलं मित्रांनो, कारण की परीक्षांची संख्या खूप मोठी होती आणि जर मित्रांनो ऑनलाईन परीक्षा घेतलेली आहे तर वेगवेगळ्या सत्रामध्ये घ्यावी लागेल, कारण की एकाच दिवशी तेवढे मग कॉम्प्युटर्स उपलब्ध नसतात. एकाच दिवशी एवढ्या विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेणार, त्यामुळे वेगवेगळ्या सत्रामध्ये घेतली जाते. मग कुणाला एका शिफ्टमध्ये मित्रांनो सोपा पेपर येतो, तो दुसऱ्या शिफ्टमध्ये अवघड पेपर येतो. तर ते सामान्यकरण त्यांचं करणं म्हणजे ज्यांना अवघड पेपर गेलाय, ज्यांना सोपा पेपर गेलाय, त्या दोघांचं एकाच पातळीवरती दोन्ही पेपर आणून सोडणं, त्यासाठी नॉर्मलायझेशन करणं गरजेचं आहे असं त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे. त्यासाठी नॉर्मलायझेशन करावं लागतं आणि ते नॉर्मलायझेशनमुळे मित्रांनो या ठिकाणी काही जणांचे 200च्या वरती गुण गेलेले आहेत मित्रांनो. आणि हे अगोदर देखील अशा पद्धतीने झालेले 200च्या वरती गुण जातात. परंतु मित्रांनो याच्यामध्ये रॉ मार्क्स जे आहेत त्याची या ठिकाणी माहिती देखील देणं गरजेचं होतं. म्हणजे तुमची फायनल आन्सर की आल्यानंतर मित्रांनो विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मार्क्स पडले आणि त्यानंतर मित्रांनो नॉर्मलायझेशन जे आहे कशा पद्धतीने त्या मार्क्सवरती झालेलं आहे. म्हणजे शिफ्टनुसार देखील ती देखील माहितीचा डेटा जो आहे तो भेटणं गरजेचं होतं, परंतु तो भेटलेला नाही अजून मित्रांनो. याबद्दल काय अपडेट आलं, ऑफिशियली अपडेट आलं तरच तुम्हाला शेअर केलं जाईल याबद्दल, कारण की बऱ्याच ठिकाणी मित्रांनो न्यूज येत आहेत, तुम्ही पाहिलेले देखील असतील. जे काय मित्रांनो या ठिकाणी डिसिजन होतील यापुढचे सर्व ऑफिशियली जे पण मित्रांनो प्रेस नोट येतील तलाठी विभाग पदभरतीचे किंवा न्यूजमध्ये जी काय अधिकृत माहिती येईल मित्रांनो ती तुम्हाला शेअर केली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता याच्यावरती तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. तर मित्रांनो ही प्रोसेस त्यांनी सांगितलेली 48 उमेदवार जे आहेत त्यांना 200 पेक्षा जास्त मार्क्स पडलेले आहेत असं ते म्हणतायत. नॉर्मलायझेशनमुळे झालेलं आहे ते. तर तुमचे मार्क्स जे आहेत मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क्स जे आहेत 170 असून देखील काही जणांचे कमी झालेले आहेत आणि काही जणांचे मित्रांनो मार्क्स कमी होते तर काही जणांचे भरपूर सारे मार्क्स देखील वाढलेले आहेत. तर या ठिकाणी परीक्षार्थी संख्या मित्रांनो जास्त असल्यामुळे हे नॉर्मलायझेशन मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि जवळपास 57 प्रश्नपत्रिका होत्या मित्रांनो. 57 प्रश्नपत्रिकांचं या ठिकाणी नॉर्मलायझेशन करण्यात आलेले. त्यात वेगवेगळ्या शिफ्ट होत्या. जवळपास मित्रांनो याच्यामध्ये पाहिलं तर एकूण 57 सत्र झाले होते, म्हणजे 57 प्रश्नपत्रिका होत्या आणि 8 लाख पेक्षा जास्त उमेदवार या ठिकाणी परीक्षेला बसलेले होते. त्यामुळे 149 प्रश्नांचे देखील मित्रांनो ऑब्जेक्शन वगैरे सारं झाल्यानंतर मग हे नॉर्मलायझेशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तर अजून मित्रांनो जसे अपडेट येतील तसे तुम्हाला नक्की शेअर केले जातील. आता ही जी माहिती दिली आहे मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी कुठेही उल्लेख वगैरे केलेला नाही की परीक्षाबद्दल मित्रांनो परीक्षा अजून काय यांची मेन्स परीक्षा घ्यायची आहे का, त्याचबरोबर ही परीक्षा रद्द होणार की मित्रांनो याच्यामध्ये अजून काय बदल केले जाणार का, कुठेही काही केलेलं नाही. फक्त याच्यामध्ये स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो की नॉर्मलायझेशन का करावं लागलं आणि मित्रांनो याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 200 पेक्षा जास्त जे गुण पडलेले विद्यार्थी त्यांची एक यादी दिलेली आहे. नॉर्मलायझेशन का करावं लागलं तेवढंच फक्त या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. बाकी मित्रांनो जसे अपडेट येतील तसे तुम्हाला शेअर केले जातील. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. धन्यवाद.